विविध मागण्यांसाठी किसान सभेनं लॉंग मार्च काढला आहे। लाल वादळ थोड्याच वेळामध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचणार आहे। आदिवासी बांधव आणि शेतकरी मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत। वन हक्क संरक्षण कायदा लागू करा, पेसा अंतर्गत असलेले रिक्त पद तातडीने भरा या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्या घेऊन लॉंग मार्च काढण्यात येतोय। तर माजी आमदार JP गावित आणि किसान सभेच्या काही नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च निघाला आहे। जे संबंध अतिवृष्टी झाली त्याच्या विरोधात आंदोलन झालं। नुकतंच ऊसाच्या भावासाठी मोठं आंदोलन विदर्भ मराठवाड्यामध्ये झालं। या शेतकऱ्यांच्या गरिबांच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना दुर्दैवानं लढावं लागतंय। सरकार मात्र त्यांची मागणी मान्य करत नाही आणि म्हणून हा निर्णायक लढा आज आमचे सगळे नेते ज्यांनी पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी होतो आहोत। सरकारला विनंती आहे की त्याने अंत पाहू नये। ही अत्यंत कष्टकरी आदिवासी जी शेतकरी आहेत त्यांच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात। केवळ मान्य करावे नव्हे तर त्याची अंमलबजावणी करावी। ती त्यांनी केली नाही तर लढा पुढे जाईल, आरपार होईल आणि सरकारला त्यांचं सरकार चालवता येणार नाही अशा प्रकारची कोंडी केली जाईल। एका बाजूने केंद्र सरकारने अजून डिक्लेअर केलं की हे गरीब माणसं आहेत, यांना भांडवल नाही, त्यांच्या जमिनीची मशागत करायला, त्याच्यावर काही सुधारणा करायला यांच्याकडे पैसे नाही, म्हणून त्यांना विहिरीची योजना दिली सबसिडीमध्ये आदिवासी म्हणून। त्याच्यावरती पाईपलाईन करण्याची योजना दिली फुकटमध्येच, त्याचं सपाटीकरण करण्याची योजना दिली, परंतु अट अशी टाकली की त्याचा कमीत कमी 1.5 एकर क्षेत्र पाहिजे। आता एका बाजूला 1.5 एकर क्षेत्र पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला 7/12 2च गुंठे आहे। तो माणूस म्हणजे दोन्ही बाजूने कोंडवला गेला आणि म्हणून कायदा आमच्या बाजूने झाला, पण हक्क मात्र अजूनपर्यंत आम्हाला मिळाला नाही। तो हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, ही वन जमिनीच्या बद्दलची आमची मागणी आहे। भाजपच्या नगरसेविकेकडून लॉंग मार्चमधील आंदोलकांचं स्वागत करण्यात आलं। नगरसेविका दीपाली गणेश गीतेंकडनं आंदोलकांसाठी पाण्याचा टँकर या ठिकाणी मागवण्यात आला। पांडुरंगानं आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात असं दीपाली गीतेन म्हटलं। पांडुरंगाला आम्ही विनंती करतो, तुम्ही फडणवीसांना विनंती करा, JP गावित यांचं दीपाली गीते यांना आवाहन। माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, तुम्ही जे या समाजासाठी आपल्या सर्व बांधवांसाठी करतात तुमचं सगळे पांडुरंग सर तुमची विनंती ऐकेलच, फडणवीस साहेबांनी ऐकायला पाहिजे।